घरात पैसा टिकत नाही. कितीही कमाई केली तरी हातात काहीच राहत नाही. सतत अनपेक्षित खर्च वाढत जातात. कर्जाचे ओझे वाढते. व्यवसायात अडथळे येतात किंवा घरामध्ये कायम आर्थिक तणावाचे वातावरण असते. अशा अनेक समस्या आज अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळतात. अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात, प्रामाणिकपणे काम करतात, पण तरीसुद्धा त्यांच्या घरात धनसंपत्तीचा स्थिर प्रवाह निर्माण होत नाही. वास्तुशास्त्रानुसार यामागे फक्त नशीब किंवा मेहनत कारणीभूत नसते, तर आपल्या घरातील काही सूक्ष्म चुका देखील कारणीभूत असतात. विशेषतः ज्या ठिकाणी आपण धन, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि बचत ठेवतो, त्या तिजोरीशी संबंधित काही नियम अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. भक्तांनो, तिजोरी ही केवळ पैसे ठेवण्याची पेटी नसून ती घरातील लक्ष्मीचे स्थान मानले जाते. त्यामुळे तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट अत्यंत शुद्ध, सकारात्मक आणि नियमबद्ध असणे गरजेचे असते. अनेकदा लोक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे घरातील आर्थिक ऊर्जा कमकुवत होऊ लागते. सुरुवातीला त्याचे परिणाम दिसत नाहीत, पण हळूहळू घरातील बरकत कमी होऊ लागते. वास्तुशास्त्र सांगते की धन टिकवण्यासाठी फक्त कमाई पुरेशी नसते, तर धनाला योग्य स्थान आणि सकारात्मक ऊर्जा मिळणे देखील अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच आज आपण अशाच काही महत्त्वाच्या वास्तु नियमांविषयी जाणून घेणार आहोत, जे तिजोरीशी संबंधित आहेत. हे नियम साधे असले तरी त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणवतो. सर्वात पहिली आणि अत्यंत सामान्य चूक म्हणजे तिजोरीची चावी कुलुपातच अडकवून ठेवणे. अनेक लोक घाई गडबडीत किंवा सोयीसाठी तिजोरीची चावी कुलुपात ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय अत्यंत अशुभ मानली जाते. असे म्हणतात की चावी कायम कुलुपात राहिली तर धनाची स्थिरता कमी होते आणि पैसा टिकत नाही. घरात पैसा येतो, पण तो काही ना काही कारणाने पटकन खर्च होतो. कारण तिजोरी ही स्थैर्याचे प्रतीक आहे आणि तिचे कुलूप नेहमी बंद आणि सुरक्षित असणे आवश्यक असते. चावी वेगळी, स्वच्छ आणि निश्चित ठिकाणी ठेवणे शुभ मानले जाते. भक्तांनो, काही लोक तर चावी तिजोरीवरच ठेवतात किंवा इतरांच्या नजरेस सहज पडेल अशा ठिकाणी ठेवतात. वास्तुनुसार असे केल्याने आर्थिक गुप्तता नष्ट होते. लक्ष्मीला शांतता, स्वच्छता आणि सुरक्षितता प्रिय असते. त्यामुळे तिजोरीची चावी नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या छोट्या कापडात गुंडाळून ठेवावी. असे केल्याने धनाशी संबंधित सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. काही ज्येष्ठ लोक तर चावी ठेवण्याच्या जागी थोडे हळद कुंकू लावण्याचा सल्ला देतात. यामुळे घरात शुभस्पंदने वाढतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीच्या वर ठेवलेल्या वस्तू. अनेक घरांमध्ये जागेअभावी लोक तिजोरीवर कपड्यांचे गठ्ठे, पिशव्या, जुनी कागदपत्रे किंवा अगदी चामड्याच्या वस्तू ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार तिजोरीच्या वर जड किंवा नकारात्मक ऊर्जा असलेल्या वस्तू ठेवणे टाळावे. विशेषतः चामड्याचे बेल्ट, पाकिट, बूट किंवा खराब वस्तू तिजोरीवर ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते, कारण या वस्तूंमुळे धनाच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. तिजोरीच्या वरचा भाग नेहमी स्वच्छ आणि हलका ठेवावा. शक्य असल्यास त्या ठिकाणी लाल किंवा पिवळे स्वच्छ वस्त्र अंथरावे. काही लोक तिथे छोटासा स्वस्तिक किंवा श्रीचे चिन्ह ठेवतात. वास्तूच्या मतानुसार यामुळे घरात लक्ष्मीचा वास वाढतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आपण धन ठेवतो ते ठिकाण जितके पवित्र आणि स्वच्छ असेल, तितकी धनाची ऊर्जा अधिक काळ टिकून राहते. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे तिजोरीच्या आत काळ्या रंगाच्या वस्तू ठेवणे. आजकाल अनेक लोक काळ्या रंगाचे पाकिट, काळ्या फाईल्स, काळे कपडे किंवा काळ्या पिशव्या तिजोरीत ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग शनी आणि स्थिर अंधाराशी संबंधित मानला जातो. त्यामुळे तिजोरीमध्ये काळ्या रंगाच्या वस्तूंचे प्रमाण जास्त असल्यास धनप्रवाहात अडथळे निर्माण होतात असे मानले जाते. याचा अर्थ काळा रंग वाईट आहे असे नाही, पण तिजोरीसारख्या धनाच्या स्थानी त्याचा वापर कमी असावा असे वास्तू सांगते. त्याऐवजी लाल, पिवळा किंवा गुलाबी रंग शुभ मानला जातो. अनेक व्यापारी त्यांच्या तिजोरीत लाल कापड ठेवतात. काही लोक तिजोरीत कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी मातेचा छोटा फोटो ठेवतात. असे मानले जाते की या गोष्टींमुळे धनाकर्षणाची ऊर्जा वाढते. भक्तांनो, तिजोरीमध्ये कधीही फाटलेल्या नोटा, तुटलेल्या वस्तू किंवा निरुपयोगी कागद ठेवू नयेत, कारण ज्या ठिकाणी अडगळ वाढते तिथे सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. वास्तुशास्त्रात आणखी एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे, तो म्हणजे तिजोरीची दिशा. तिजोरी नेहमी दक्षिण भिंतीला लागून ठेवावी आणि तिचे दार उत्तर दिशेला उघडणारे असावे असे मानले जाते, कारण उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेमुळे धनप्रवाह वाढतो अशी श्रद्धा आहे. काही लोक नकळत तिजोरी अगदी चुकीच्या दिशेला ठेवतात आणि नंतर आर्थिक अडचणींचा सामना करतात. भक्तांनो, तिजोरीच्या आसपास अंधार असणे देखील योग्य मानले जात नाही.
त्या ठिकाणी हलका प्रकाश असावा. शक्य असल्यास दररोज सकाळी तिजोरीजवळ अगरबत्ती किंवा धूप लावावा. काही घरांमध्ये शुक्रवारच्या दिवशी तिजोरीला हळद कुंकू लावून छोटेखानी पूजा केली जाते. हे उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केल्यास मनालाही समाधान मिळते आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न बनते. अनेक वेळा लोक पैसा ठेवतात, पण त्यासोबत नकारात्मक भावना देखील तिजोरीत साठवतात. राग, चिंता, लोभ किंवा भीती या भावना देखील घरातील ऊर्जेवर परिणाम करतात. म्हणूनच वास्तुशास्त्र फक्त वस्तूंची मांडणी सांगत नाही, तर मनातील सकारात्मकतेलाही महत्त्व देते. घरातील मोठ्यांचा आदर, देवपूजा, स्वच्छता आणि समाधानाचे वातावरण हे देखील धन टिकवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. पुढील भागात आपण तिजोरीशी संबंधित आणखी काही अत्यंत महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. विशेषतः कोणत्या प्रकारची कागदपत्रे तिजोरीत ठेवू नयेत, पौर्णिमेच्या दिवशी कोणते शुद्धीकरण करावे आणि धनवृद्धीसाठी काही प्रभावी वास्तू उपाय कोणते आहेत हे सविस्तर जाणून घेऊ. भक्तांनो, मागील भागात आपण तिजोरीशी संबंधित काही महत्त्वाच्या वास्तू नियमांविषयी जाणून घेतले. अनेक लोक मेहनत करूनही आर्थिक अडचणींमध्ये का अडकतात, यामागे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि नकळत होणाऱ्या काही चुका कारणीभूत असू शकतात हे आपण पाहिले. आता पुढे आपण अशाच काही आणखी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या थेट धन, बरकत आणि घरातील समृद्धीशी संबंधित मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या आर्थिक ऊर्जेवर खूप मोठा परिणाम होत असतो. विशेषतः अशा वस्तू ज्या नकारात्मक आठवणी, तणाव किंवा वाद निर्माण करतात, त्या तिजोरीत ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अनेक लोक महत्त्वाचे म्हणून सर्व प्रकारची कागदपत्रे तिजोरीत ठेवतात, पण वास्तू सांगते की ज्या व्यक्तींशी आपले सतत भांडण, कोर्ट कचेरी, वाद किंवा मानसिक तणाव सुरू आहे, अशा लोकांशी संबंधित कागदपत्रे, चेक, नोटिसा किंवा वादग्रस्त फाईल्स तिजोरीत ठेवू नयेत. कारण तिजोरी ही फक्त पैसा ठेवण्याची जागा नसून ती सकारात्मक आर्थिक ऊर्जेचे केंद्र मानली जाते. जेव्हा तिथे वाद, राग, तणाव किंवा नकारात्मकतेशी संबंधित रोषंथळी जाते, तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम घरातील आर्थिक वातावरणावर होतो असे मानले जाते. काही लोकांना अनुभव येतो की घरात सतत पैशांवरून भांडणे होतात, व्यवहार अडकतात किंवा अचानक नुकसान होऊ लागते. वास्तुशास्त्रानुसार अशा परिस्थितीत तिजोरीतील नकारात्मक कागदपत्रे तपासणे गरजेचे मानले जाते. भक्तांनो, जर तुमच्याकडे अशा प्रकारची कागदपत्रे असतील तर ती वेगळ्या कपाटात किंवा फाईलमध्ये ठेवावीत. तिजोरीत फक्त शुभ, आवश्यक आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित वस्तू ठेवणे अधिक चांगले मानले जाते. काही लोक तर तिजोरीत दर महिन्याला साफसफाई करून जुन्या आणि निरुपयोगी कागदपत्रांना वेगळे करतात. हा एक अत्यंत चांगला नियम मानला जातो. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीत कधीही रिकामे पाकीट ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे रिकामे पाकीट आर्थिक कमतरतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच काही लोक आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत 1 रुपयाचे नाणे, थोडे अक्षत किंवा लाल कापड ठेवतात. श्रद्धेनुसार यामुळे धनाची ऊर्जा कायम सक्रिय राहते असे मानले जाते. तिजोरीत सुगंध टिकवून ठेवणे देखील शुभ मानले जाते. काही घरांमध्ये लोळतात, यामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. वास्तुशास्त्रात सुगंधाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, परंतु तीव्र किंवा कृत्रिम वास असलेल्या वस्तू ठेवणे टाळावे. भक्तांनो, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाकडे येतो आणि तो म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीचे शुद्धीकरण करणे. हिंदू परंपरेत पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि ऊर्जायुक्त रात्र मानली जाते. या दिवशी चंद्राची सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय असते असे मानले जाते. म्हणूनच अनेक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय उपाय पौर्णिमेला करण्याची परंपरा आहे. तिजोरीतील धनाशी संबंधित वस्तू जसे की सोन्याचे दागिने, चांदीची नाणी, लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा कुबेर यंत्र या वस्तू पौर्णिमेच्या दिवशी बाहेर काढून स्वच्छ करणे शुभ मानले जाते. काही लोक त्या वस्तूंना दूध आणि पाण्याने हलके शुद्ध करतात आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून पुन्हा तिजोरीत ठेवतात. असे मानले जाते की यामुळे त्या वस्तूंवरील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक स्पंदने वाढतात. यावेळी अनेक भक्त तिजोरीसमोर छोटासा तुपाचा दिवा लावतात आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करतात. काही घरांमध्ये श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण करण्याची परंपरा असते. वास्तुशास्त्र आणि श्रद्धेनुसार या गोष्टींमुळे घरातील आर्थिक वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक बनते. एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरी भोवतीची स्वच्छता. अनेकदा लोक तिजोरीच्या आसपास धूळ, अडगळ किंवा तुटलेल्या वस्तू ठेवतात, पण वास्तुनुसार हे अत्यंत चुकीचे मानले जाते. ज्या ठिकाणी घाण आणि अडगळ वाढते तिथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही असे सांगितले जाते. म्हणूनच तिजोरीच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि व्यवस्थित ठेवावा. भक्तांनो, काही घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी तिजोरी पूर्णपणे बंद आहे की नाही हे पाहण्याची सवय असते. ही सवय केवळ सुरक्षिततेसाठीच नाही तर मानसिक स्थैर्यासाठीही चांगली मानली जाते, कारण वास्तुशास्त्रात शिस्त आणि नियमितता यांना खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच तिजोरीत कधीही उधारीची यादी, कर्जाचे तपशील किंवा सतत चिंता वाढवणाऱ्या गोष्टी ठेवू नयेत,
कारण मन जिथे वारंवार तणाव अनुभवते तिथे समृद्धीची भावना कमी होऊ लागते. म्हणूनच तिजोरी ही नेहमी आशा, प्रगती आणि सुरक्षिततेचे प्रतीक राहिली पाहिजे. अनेक ज्येष्ठ लोक असा सल्ला देतात की प्रत्येक शुक्रवार तिजोरीसमोर एक छोटी अगरबत्ती लावावी आणि मनापासून लक्ष्मी मातेचे स्मरण करावे. हा उपाय श्रद्धेने केल्यास मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. काही लोक तिजोरीत लाल रंगाच्या कापडात थोडे तांदूळ बांधून ठेवतात. हे धन स्थिर राहण्याचे प्रतीक मानले जाते. पुढील आणि अंतिम भागात आपण धन आकर्षित करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी वास्तू उपाय जाणून घेणार आहोत. तिजोरीमध्ये कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात, कोणत्या दिवशी कोणते उपाय करावेत, तसेच घरात कायम बरकत टिकून राहण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात हे आपण सविस्तर पाहणार आहोत. भक्तांनो, आतापर्यंत आपण तिजोरीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या वास्तू नियमांविषयी जाणून घेतले. नकळत होणाऱ्या छोट्या चुका कशा प्रकारे घरातील आर्थिक ऊर्जा कमी करू शकतात हेही आपण पाहिले. पण फक्त चुका टाळणे पुरेसे नसते. वास्तुशास्त्रानुसार काही असे सकारात्मक उपाय देखील आहेत जे श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते असे मानले जाते. आता या अंतिम भागात आपण असे काही प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जे अनेक घरांमध्ये आजही श्रद्धेने केले जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीमध्ये नेहमी शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीमध्ये लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंग हा ऊर्जा, समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. अनेक व्यापारी त्यांच्या गल्ल्यात किंवा तिजोरीत लाल कपडा अंथरतात. काही लोक त्या कपड्यावर स्वास्तिक किंवा श्री हे चिन्ह काढतात. असे मानले जाते की यामुळे धनप्रवाह अधिक स्थिर राहतो. भक्तांनो, तिजोरीमध्ये चांदीचे नाणे ठेवणे देखील शुभ मानले जाते. विशेषतः लक्ष्मी मातेची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे शुक्रवारच्या दिवशी पूजा करून ठेवले तर त्याला अधिक शुभ मानले जाते. काही लोक धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी नवीन नाणी तिजोरीत ठेवतात. वास्तू आणि धार्मिक श्रद्धेनुसार हे घरातील बरकत वाढवणारे मानले जाते. तसेच तिजोरीत थोडे अक्षत म्हणजेच तांदूळ ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. तांदूळ हे अन्न, समाधान आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. लाल कपड्यात थोडे अक्षत बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाढते अशी श्रद्धा आहे. काही भक्त तिजोरीत हळदीच्या छोट्या गाठी ठेवतात कारण हळद ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. आता एक अत्यंत महत्त्वाचा उपाय पाहूया. वास्तुशास्त्रानुसार दर शुक्रवार तिजोरीसमोर तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिव्याची ज्योत सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असे मानले जाते. त्यावेळी शांत मनाने लक्ष्मी मातेचे स्मरण करावे. काही घरांमध्ये ओम श्रीम महालक्ष्मीये नमः हा मंत्र 108 वेळा जपण्याची परंपरा आहे. भक्तांनो, श्रद्धा आणि सकारात्मक भावना यामध्ये खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण शांत आणि कृतज्ञ मनाने प्रार्थना करतो तेव्हा घरातील वातावरण देखील अधिक प्रसन्न बनते. तिजोरीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची स्वच्छता. अनेक लोक वर्षानुवर्षे तिजोरी साफ करत नाहीत. जुन्या पावत्या, निरुपयोगी कागद, तुटलेल्या वस्तू किंवा खराब नोटा तिथे साचत जातात. पण वास्तूनुसार तिजोरीमध्ये अडगळ साचू देणे अत्यंत अशुभ मानले जाते. म्हणूनच प्रत्येक महिन्यात किमान एकदा तिजोरी साफ करणे आवश्यक मानले जाते. निरुपयोगी वस्तू काढून टाका आणि फक्त आवश्यक आणि शुभ वस्तू ठेवा. भक्तांनो, घरात पैसा टिकवण्यासाठी फक्त वास्तू उपाय पुरेसे नसतात. त्यासोबत घरातील वातावरण देखील अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या घरात सतत भांडणे, कटू बोलणे आणि नकारात्मकता असते तिथे लक्ष्मी टिकत नाही असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणूनच घरातील मोठ्यांचा आदर करणे, अन्नाचा अपमान न करणे आणि शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना मदत करणे हे देखील धनवृद्धीसाठी शुभ मानले जाते. काही लोकांना अशी सवय असते की ते रात्री उशिरा पैसे मोजतात किंवा पैशांबद्दल सतत चिंता करत राहतात. वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते की पैशांबद्दल भीती किंवा नकारात्मक विचार टाळावे, कारण मनातील भावना देखील ऊर्जेवर परिणाम करतात. पैशाचा आदर करा, पण त्याबद्दल सतत भीती बाळगू नका. समाधान आणि कृतज्ञता ही समृद्धीची मोठी चिन्हे मानली जातात. आणखी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे तिजोरीच्या दारावर स्वस्तिक चिन्ह काढणे. अनेक घरांमध्ये हळद कुंकवाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिक हे शुभतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. काही लोक दर पौर्णिमेला किंवा दिवाळीला हे चिन्ह पुन्हा नव्याने काढतात. भक्तांनो, तिजोरी कधीही बाथरूमच्या भिंतीला लागून ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते. तसेच तिजोरीच्या समोर आरसा असणे काही लोक शुभ मानतात, कारण त्यामुळे धन दुप्पट दिसते. परंतु आरसा स्वच्छ आणि योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. चुकीच्या ठिकाणी लावलेला आरसा नकारात्मक परिणाम देऊ शकतो असेही वास्तू सांगते. काही घरांमध्ये सकाळी देवपूजा झाल्यानंतर तिजोरीला नमस्कार करण्याची परंपरा आहे.
यामागील भावना अशी की धन हे केवळ कागद किंवा धातू नसून ते ईश्वराची कृपा आहे. जेव्हा आपण धनाचा आदर करतो आणि त्याचा योग्य वापर करतो तेव्हा जीवनात समाधान वाढते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो, वास्तुशास्त्र हे श्रद्धा, सकारात्मकता आणि शिस्त यांवर आधारित आहे. हे उपाय करताना मनात भीती नसावी, उलट घरात आनंद, स्वच्छता, प्रेम आणि सकारात्मक विचार वाढवण्याचा प्रयत्न असावा. कारण खरे धन हे फक्त पैशात नसते, तर घरातील शांतता, समाधान आणि एकोप्यातही असते. जर तुमच्या घरातही सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल किंवा बरकत कमी वाटत असेल, तर हे साधे वास्तुनियम श्रद्धेने करून पहा. कदाचित छोट्या बदलांमुळे तुमच्या घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि सुखसमृद्ध होऊ शकते.